नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय कोबीचे पॅनकेक. चवीला म्हणाल तर इतके अप्रतिम हे पॅनकेक तयार होतात ना. जर का कधी घरी भाजी नसेल कोणतीही किंवा मुलांना झटपट काहीतरी टिफिनमध्ये बनवून द्यायचं असेल, तर त्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे. अगदी पटकन तयार होतात. तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी कोबी घेतलेला आहे. आता कोबी आपल्याला अगदी फाईनली चॉप करून घ्यायचा आहे. जितका बारीक आपल्याला कोबी चिरता येईल ना, तितका बारीक चिरून घ्यायचा आहे आणि असा हा उभाच कोबी आपल्याला ठेवायचा आहे. तर इथे अशा प्रकारे हा सगळा कोबी मी चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलाय. आता एका वाटीच्या प्रमाणात 1 वाटी इतका मी हा चिरलेला कोबी घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे अर्धा कांदा जाईल, यामध्ये जाडसरच कट करून घ्यायचा आहे. मूठभर इतकी कोथिंबीर आणि अर्धा चमचा इथे आलं लसूण पेस्ट घेतली. ज्या वाटीने आपण कोबी मोजून घेतला त्याच वाटीने इथे 1 वाटी इतकं डाळीचं पीठ घेतलंय. पण ते सगळं न घालता जवळपास पाऊण वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 चमचे तांदळाची पिठी, पाव चमचा हिंग घेतलंय इथे मी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा लाल काश्मीरी पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलंय. अगदी बेसिक साहित्यांमध्ये आपण हा पॅनकेक तयार करणार आहोत आणि चवीला खूपच भारी हा पॅनकेक आपला तयार होतो. आता आधी पाणी न घालताच हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे 1 पेला इतकं मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं किती पाणी लागलं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर अगदी थोडं-थोडं पाणी घालायचं आहे. अगदी पातळ बॅटर आपल्याला तयार करायचं नाहीये. तर पुन्हा यातलं मी 2 चमचे इतकं पीठ ॲड केलेलं आहे आणि साधारण एका वाटीतलं ना 3 चमचे पीठ इतकं उरलेलं आहे. 1 वाटी आपण पीठ घेतलेलं डाळीचं, त्यातले 3 चमचे पीठ इथे उरलेलं आहे. आणि जसं भज्याचं पीठ आपण भिजवतो ना, तीच कन्सिस्टन्सी इथे आपल्याला हवी आहे. तर तुम्ही बघू शकताय मस्त सरसरीत असं मिश्रण आपलं हे तयार करून घेतलेलं आहे भज्यासारखं. आणि जो 1 पेला आपण पाणी इथे घेतलेलं, त्यातलं पाणी देखील इथे उरलेलं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी तुम्हाला हे सांगत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सरसरीत असं हे मिश्रण आपलं तयार झालंय आणि पेल्यातलं देखील पाव पेला इतकं पाणी इथे उरलेलं आहे. आता दुसरीकडे मी पॅन ऑलरेडी गरम करत ठेवलेलं, त्यामध्ये 1 डाव तेल घ्यायचं. तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि आधी तेल छान असं कडकडीत तापवून घ्यायचं आणि मग गॅस मीडियम फ्लेमवर करून यावर छोटे-छोटे पॅनकेक आपण घालून घेणार आहोत. तर जो आपला डाव असतो त्यानेच आपण हे पॅनकेक इथे घालून घेणार आहोत. तर तुम्ही 2 किंवा 3 कितीही इथे पॅनकेक आपण घालू शकता. तुमचं पॅन जर का मोठं असेल तर 3ही इथे मावू शकतात. तर मी सध्या इथे 2च घेतलेले आहेत. आणि आता सगळं असं स्प्रेड करून घ्यायचे व्यवस्थित. जितके पातळ करता येतील तितके पातळ करायचे. तेल सगळीकडनं गोलाकार फिरवून घ्यायचं. आता झाकण ठेवायचं यावर आणि एक बाजू छान 3 मिनिटं अशी भाजून घ्यायची. नंतर पलटवून घेऊयात आता हे पॅनकेक आपण आणि मस्त अशी खालची बाजू खरपूस भाजून झालेली आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील याच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत. पुन्हा मी झाकण ठेवते यावर आणि साधारण 2 ते 3 मिनिटं याला मी छान असे हे फ्राय करून घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत. थोडक्यात आपण हे शॅलो फ्राय करतोय इथे. तर आता व्यवस्थित असे दोन्ही बाजूंनी आपण फ्राय करून घेणार आहोत. मस्त कुरकुरीत असे हे पॅनकेक आपले तयार होतात. खरपूस छान अगदी तांबूस रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे अशा प्रकारे हे दोन्ही पॅनकेक आपले तयार आहेत आणि किती भारी दिसतायत बघा. एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात आता हे पॅनकेक. आता याच पद्धतीने मी दुसरी बॅच देखील करून घेते. पुन्हा थोडंसं तेल घातलेलं आहे इथे मी आणि आता या वेळेला मी इथे 3 पॅनकेक छोटे-छोटे तयार करते. म्हणजे मीडियम साईज मघापेक्षा थोडेसे छोटे घातलेले आहेत. त्यामुळे इथे 3 पॅनकेक सहज राहिलेले आहेत. तर अशा प्रकारे इथे आता ही दुसरी बॅच देखील मी त्याच पद्धतीने करून घेते. खालची बाजू साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी आपण छान अशी भाजून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत. आता यावर झाकण ठेवूयात. 3 पॅनकेक इथे मी करून घेतलेले आहेत. यावर पुन्हा मी झाकण ठेवते आणि 2 मिनिटांसाठी 2 ते 3 मिनिटांसाठी छान अशी एक बाजू भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे दुसरी बॅच देखील माझी तयार आहे. मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस असे हे पॅनकेक मी फ्राय करून घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत आणि मस्त हे पॅनकेक आपले तयार झालेत. खूपच चवीला अप्रतिम असे हे पॅनकेक लागतात. सर्व्ह करून घेऊयात एका डिशमध्ये. मुलांना सॉससोबत द्या किंवा मोठी माणसंसुद्धा अगदी चटणीसोबत वगैरे खूपच आवडीने खातात आणि किती भारी दिसत आहेत बघा आपले पॅनकेक.
तर एकदा नक्की करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला देखील आवडतील. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छान छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.